पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात कारवाई करण्यात येते। या कारवाईमध्ये 14.50 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलाय। 901 दुकानांवर कारवाई करून 13.43 टन सिंगल यूज प्लास्टिक हा जप्त करण्यात आला, तर 26,36,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत असताना जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत असून प्रदूषणाला कारणीभूत ठरतात। गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवलेली आहे। या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्यात बेशिस्त नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे। पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून 60 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। एका महिन्यात महापालिकेने 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय। शहापुरातील अंदाड गावात जलजीवन मिशन अंतर्गत टाकीच्या बांधकामाचा एका बाजूचा स्लॅब कोसळलाय, त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून येत आहे। तसंच शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। भिवंडीच्या वरादेवी जवळ तलावावर हिरवा तरंग पसरलाय। या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झालेत, तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। संभाजीनगरमध्ये मिड डे मीलचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। एका खासगी गोदामावर पोलिसांनी छापा टाकला, त्यात सरकारी धान्याची शेकडो पोती धान्य जप्त करण्यात आलेलं आहे। मिड डे मीलसाठीची असंख्य पोती धान्य गोदामातून जप्त करण्यात आली। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे। मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच इंद्रायणीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या रासायनयुक्त पाण्याबाबत ठोस कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतरही राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानं दखल घेतली नसल्याचं चित्र पाहायला मिळालंय। त्यामुळे प्रदूषणाबाबत गांभीर्याने पावलं उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। भिवंडी शहरातील वराळ तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरून दुर्गंधी पसरलेली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत। वराळदेवी मंदिराशेजारी असलेला हा कामात घर गावातील या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज 5 MLT पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो, मात्र बाप्पा आणि दुर्गादेवीचं विसर्जन या ठिकाणी केल्यामुळे पाण्यावर हिरवा तरंग आलाय। समर्जित घाटगे यांनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्यात असा गंभीर आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय। संपत्तीचा एवढा हव्यास करू नका, जनतेने तुम्हाला योग्य जागा दाखवली आहे अशी टीका मुश्रीफांनी केलेली आहे। युतीचे आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण दिलंय। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा पराभव कशामुळे झाला हे इथे आल्यावर समजेल असं वक्तव्य खताळ यांनी ट्विट करत केलंय। ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस ईव्हीएमवर खापर फोडलं जातं अशी टीका गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर केली आहे। लोकसभेमध्ये आमच्या जागा कमी आल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि विधानसभेत आमच्या जागा जास्त झाल्या, तर मग आता काहीतरी गडबड आहे असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला। राज ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला होता। यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। निवडणूक निकालावर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखं आहे अशी टीका विखेंनी केली आहे। अमरावतीमधील काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची दलाली केली अशा शब्दात खासदार बळवंत वानखेडे यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केली आहे। प्रयागराजमधील महाकुंभसाठी अमरावतीमधून 7 बसगाड्यांमधून तब्बल 450 भाविक प्रयागराजला पाठवण्यात आले, मात्र त्यांची तिथे कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती। पालकमंत्री पदाबाबतचा काय विषय आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे बसतील आणि त्याबद्दलचा निर्णय घेतील असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। तो माझा विषय नसून तिन्ही नेते यावर तोडगा काढतील असंही गुलाबराव पाटील म्हणाले। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिंदेंचे शिलेदार मैदानामध्ये उतरलेत। जेपी नड्डांच्या आवाहनानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के हे भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड सुरूच आहे। महंत नामदेव शास्त्री यांना मुंडेंच्या हाताची पट्टी आणि सलाईन दिसलं, मात्र निर्घृण खून झालेल्या संतोष देशमुख यांचं रक्त दिसलं नाही का असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या समर्थनावरून सदाभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावलाय। इंडियावादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे।
संतांनी राजकीय भूमिका घेणं योग्य नसल्याचं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केलंय। संतांनी राजकारणाला स्पर्श न केलेलाच बरा। महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याप्रकरणी ते बोलत होते। महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर बोलणं पंकजा मुंडे यांनी टाळलेलं आहे। नामदेव शास्त्री काय बोलले हे आपण ऐकलेले नसल्याचं त्या म्हणाल्यात, तर नामदेव शास्त्रींवर प्रतिक्रिया देणं आवश्यक वाटत नसल्याचं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय। रायगडमधील म्हसळामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते झालंय। तसंच या डायलिसिस सेंटरमुळे डोंगराळ भागातील रुग्णांना सुविधा मिळणार आहे। बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये कारभारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी भेट दिली। यावेळी क्रिकेटर केदार जाधव आणि ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळे देखील उपस्थित होते। क्रीडा मंत्री दत्ता भरणेंच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील डोरलेवाडी इथं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी भरणे यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद जळगावात सुरू असलेल्या मराठा क्रिकेट प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या हातात बॅट येते तेव्हा बॉलरही घाबरतात आणि तेल लावलेले पैलवानही चितपट होतात असं मिश्किल विधानही त्यांनी केलं। पुणे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांबाबतचा लोकांच्या मनात विश्वास वाढवण्याकरता लोकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करणार आहोत असं वक्तव्य पालकमंत्री अजित पवारांनी केलंय। पुणे पोलीस दलासाठी प्राप्त वाहनांचं लोकार्पण पार पडलं, यावेळी ते बोलत होते। सांगलीच्या मिरजमध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून पिस्तुलासह देशी बनावटीचं जिवंत काडतूसही जप्त करण्यात आलंय। आरोपी मोहसिन याला अटक करण्यात आली आहे। साताऱ्यातील कराडमध्ये आईनेच प्रियकर आणि 2 साथीदारांच्या मदतीने मुलाचा कट रचून खून करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी 4 अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पनवेलमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आहे। घरात घुसून तिच्या गळ्यावर चाकून वार करत हत्या करण्यात आली। प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला। प्रेयसी दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची माहिती मिळते। इंदापूरमध्ये कॉलेजमधील प्रेमसंबंधाच्या कारणावरून 2 मुलांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावातील ही धक्कादायक घटना आहे। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्याची भवानीनगरच्या बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली। बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांमुळे दहशत निर्माण झालेली आहे। पाटोदा शहरातील ज्वेलर्स आणि मेडिकल दुकानात चोरी झाली आहे। या दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्यात। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत।